आज आपण आलो आहोत नाळ 2 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, प्रमोशन बोलण्यापेक्षा इंटरव्ह्यू साठी, आणि त्याच निमित्ताने दोन मुलं, मस्तीखोर मुलं माझ्यासोबत आहे. एक तर चिमी तर मस्तीखोर आहेच आहे. बघूया आता श्रीनिवास सुद्धा तसाच का. श्रीनिवास कसा आहेस तू? छान आहे. काय सांगशील, एक नवीन मुलगी आहे तुझ्यासोबत, कोण आहे नेमकी, कोण एवढी मस्तीखोर, का ती मस्ती करते, एवढं नाव काय तिचं, तूच तिचं इंट्रोडक्शन तूच मला दे. आमच्या मूवी मध्ये एक नवीन कॅरेक्टर चिमीचा आलेला आहे आणि सगळ्यात जास्त मस्तीखोर आमच्या सेटवर होती. आणि चिमी सांग तुझ्या कॅरेक्टर बद्दल. काय बोलतो दादा, तुला मस्तीखोर बोलतोय, सेटवर खूप मस्ती करायची, हे खरं आहे का की दादा असंच खोटं खोटं बोलतोय? खोटं बोलतोय, मला वाटलेलंच. हे सगळे दादा असेच असतात ना, खोटं बोलतात करून. मग बरं मी काय बोलतो, तू आता नाळ 2 मध्ये आहेस बरोबर, तुझा मूवी येतो, मोठा असा मूवी येतो, त्याच्यामध्ये दादाले सोबत अजून आपल्यासोबत कोण कोण आहेत? सुधाकर दादा आहेत जे तुमच्या मूवीचे डायरेक्टर आहेत. सुधाकर सर, ओके सॉरी, सुधाकर सर आहेत. अजून कोण कोण आहे? नागराज सर बरोबर. अजून? प्रवीण काका. अजून? किरण मावशी, जितू दादा, जितू बाबा. जितू बाबा, व्हेरी गुड. दीप्ती आई. दीप्ती आहे. आणि देविका. देविका. हा कोण आहे? हा पण एक मणी दादा. कोण दादा. आहे? मणी दादा. मणी दादा. बरं मी काय ओळखलं का? हा, तिने सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर तिने फक्त मणी दादालाच ओळखलंय. बरं मी काय बोलतो, चिमी हा कोण आहे? तुला ओळखतच नाहीस? ओळखते पण गल. कोण आहे तो? गल आहे. गर्ल आहे तो. अरे यार, गर्ल आहे तो. काय करायचं मग, त्याचं नाव वगैरे काय की नाही, तू त्याला काय दादा आवाज देतेस की काय बोलतेस त्याला? गली. गली बोलतेस, काय करायचं आता. बरं, इथूनच सुरुवात आहे गली बोलले करून. श्रीनिवास, तुला विचारायला मला आवडेल की नाळ 1 खरंच खूप सुंदर चित्रपट होता, प्रेक्षकांनी खूप त्याला प्रेम केलं. आता त्याचा एक दुसरा भाग येतोय, जिकडे नाळ खरंच खूप पहिला भाग जिथे संपलेला तिथून एक नवीन सुरुवात होते. काय सांगशील, नाळ 2 काय आहे नेमकं? नाड 2 हा म्हणजे नाड 1 तिथे थांबला होता, बरोबर. त्याचं सेकंड पार्ट आहे, म्हणून याचं नाव नाड भाग 2 आहे. बरोबर. आणि ह्या मूवी मध्ये, मागच्या मूवी मध्ये आपल्याला आई आणि पोराचं नातं दाखवलेलं, तर आता ह्या मूवी मध्ये दिसतीच आहे एक माझी बहीण, आणि अजून सोबत एक फॅमिली मेंबर वाढणार आहे. तर आता ह्या मूवी मध्ये आपलं आता पूर्ण फॅमिलीच कनेक्शन दाखवणार आहे. बरं मी काय बोलतो, आता जशी चिमी मस्ती करते येते, तीच चिमीची मस्ती सेटवर सुद्धा असायची की बाबा चिमी बाबा एकदा कॅमेरा सुरू झाला की शांतपणे काम करायचे, काय असायचं? हे मस्ती त्याची 1% पण नाही. बिलकुल नाही. अरे बापरे, ह्याच्यापेक्षा जास्त आमच्या सेटवर. आता खरं खरं सांगतोय दादा, चिमी आता मला कळायला पाहिजे. गल ना, काय बोलतेस तू? गली. गली. हा, आता गली काहीतरी मला चांगलं सांगतो तुझ्या. काय सांगशील एकंदरीत जेव्हा तू आधी सुद्धा या नाळमध्ये जेव्हा तू काम केलंस तेव्हा तू सुद्धा तिच्याच वयाचा होतास, आणि आता तुझ्याच वयाच्या मुलीसोबत तू काम करतोयस. कशी आहे पोरगी आपली? आता जेवढी मस्ती करते सेटवर सुद्धा तशीच आहे की कसं आहे ते? सेटवर तर म्हणजे दिवसभर तिथंच चालायचं, आणि असं होतं सेटवर की हिला कधी झोप आली आमचं शूट थांबायचं. अच्छा. एक तर कुठलं नवीन सीन होत असेल करून बघायचं, नाही तर बस आम्हाला थांबून राहायचं. किंवा तिला बाथरूम वगैरे जायचं असेल, काय करायचं असेल तर आम्हाला थांबावं लागायचं. पूर्ण सेट तिच्या मनाने चालायचं, आणि तिचं मूड नसेल पूर्ण शूट थांबलं, असंच आमचं चालायचं. तुला दादा जे जे बोलला ते खरं बोलतोय की खोटं बोलतोय? कारण का दादा बोललाय की जेव्हा चिमीचा मूड असेल तेव्हाच शूट चालायचं, असं खरं बोलतोय की खोटं बोलतो दादा? दादाला खोटं बोलतो का? असं का खोटं का बोलतोय तू? माहिती नाही मला. तुला तो आवडत नाही? आवडतो, पण तरी पण तुझ्याबद्दल खोटं बोलतो ना? हो. बरं तू शाळेत जातेस? शाळा हा, जाते. मग शाळेमध्ये जायला आवडतं तुला की नाही आवडत? नाही आवडत. का नाही आवडत? तुझे फ्रेंड्स वगैरे ओळखत नाही तुला शाळेमध्ये? आता तुझा मूवी येतो तर फ्रेंड्स वगैरे कोण बोललेत की नाही तुला, अरे यार त्रिशा आता मूवी मध्ये वगैरे काम करतो, असं काही बोललेत की नाही तुला? बोललेत. मग तुझ्या स्कूल मधल्या मॅडमनी वगैरे सरांनी वगैरे तुला शाबासकी वगैरे दिली का नाही? दिली. मग काय काय वाटतं तुला, कसं वाटतं त्यांच्यासोबत बोलून? असं करतेस का की अरे मी आता हिरोईन झाले तर जर माझ्यापासून लांब राहा, असं करतेस का कधी तू? करते. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की आमच्याला फक्त एकच उत्तर, प्रश्न कोणता आहे असं फक्त एकाच शब्दामध्ये आम्हाला उत्तर मिळत आहे. कॅरेक्टरचं विचार. ओके ठीक आहे, चल तोच प्रश्न परत. बरं चिमी तू मला सांग, चिमी बोलू की त्रिशा बोलू? तू मला सांग, काय बोलू तुला? मी त्रिशा बोलू. बरं त्रिशा, या नाळ 2 या नवीन मूवी मध्ये तुझं कॅरेक्टर काय, काय तुझा एकदम रोल असणार आहे?
चिमी चिमी एक छोटी मुलगी आहे, बरोबर. ती खूप भांडखोर आहे. बाकी सगळं तुम्ही पिक्चर मध्ये. क्या बात आहे. म्हणजे प्रश्न पण तोच आहे, प्रश्नाचं उत्तर मिळतंय, पण त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न की बाबा ना पुढचं तुम्ही बघा, मी काय सांगणार नाही. खरंच खूप भारी वाटतं. श्रीनिवास, तुला विचारतो, अण्णांसोबत म्हणजे नागराज दादासोबत पुन्हा एकदा तू काम करतोयस. आधीचे नागराज अण्णा जेव्हा तुझ्यासाठी जे नवीन होते ते आता पण तसेच आहेत, काहीतरी एकदम वेगळं त्यांच्यामध्ये घडले असेल? नाही आता, कारण की तेव्हा त्या मूवीच्या वेळेस इतकं काही वाटलं नव्हतं, कारण की त्यांनी मला पूर्ण कम्फर्टेबल केलं होतं. आणि नंतर मध्यामध्ये त्यांची भेट वगैरे झाली होती, ते इतकं काही नाही. आणि नंतर आता नाटूच्या वेळेस भेटले, असं त्यांच्यासोबत काम करताना असं कधी नवाळं वाटत नाही. त्यांच्यासोबत असं छान छान फ्रेंडली राहतात, छान बोलतात वगैरे. आणि मेन म्हणजे त्यांचं मला एक आवडतं की ते कधीच लहान मुलांवर असं ओरडत नाही. किती पण असं म्हणजे खराब सीन झाला किंवा खूप रिटेक झाले तर कधी ओरडत नाही, चांगल्याने पुन्हा पुन्हा समजून सांगतात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरंच असं बोलतात ना की मुलांना तुम्ही कोणते प्रश्न करा त्यांच्याकडून उत्तर हे खरंच अपेक्षित असतं, भले मग तू कोणत्या कशा पद्धतीने माणूस. चिमी, मी तुला प्रश्न विचारतो, नागराज सरांनी किंवा सुधा सरांनी वगैरे कधी ओरडलेलं का तुला, अरे हे बरोबर होत नाही ते बरोबर, असं कधी झालंय का? सेटवर तुला ओरडलंय का? किंवा जो गली आहे, तो ज्याला गली बोलते, त्याने तुला ओरडलंय का कधी सेटवर? शूट सुरू असताना नाही, मग लाडच असायचे तुझे सुरू? लाड असायचे, हा, पण तू जे विचारले ना ते रागवायचे का ते सांगते. हा सांग. मी काही चुकलं तरी रागवायच्या नाही, हा, मला कड्यावर घेऊन बसायचे आणि मला खूप लाड क्या करायचे. बात आहे, क्या बात आहे. बरं, या मूवी मध्ये तुमचं गाणं पण एक डराव डराव एकदा एकदा बोलून रिलीज झालंच, आम्ही सगळ्यांनी ऐकतोय, पण मला एकदा तुझ्या तोंडातून ऐकायचं गाणं, एकदा बोलून दाखवशील का आमच्या सगळ्यांसाठी? चालेल? दोघं बोलूया की काय? दादाला पण घेऊया सोबत की फक्त तू एकटी बोलशील? दादाला पण. दादाला पण घेऊया, ठीक आहे. मग चला तुम्ही दोघांनी बोला, करा सुरुवात. पॅक 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 डराव डराव, पॅक बॅग बॅग डराव, पॅक बॅग बॅग डराव डराव, पॅक पॅक बॅग डराव. चला अल्लड जाऊ दे तुझ्या गगनाला झुला, तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसले फिकर तुला. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. पण आता मी काय बोलतोय, आता एवढा सगळा मोठा मूवी येतोय, तर काय सांगशील? सगळ्या ऑडियन्सला सांगणार की नाही बाबा माझा मूवी येतोय बघायला जा करून, काय सांगशील एकदा ऑडियन्सला? 10 नोव्हेंबरला माझा मूवी येतोय, बघा सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊ. थिएटर मध्ये जाऊन. मग तुझ्या फ्रेंड्सला वगैरे पण सांगितलंस की नाही की ते येणारच आहेत? सांगितलंय. सांगितलं, आता बघू, येतील येतील ते येतील असं ना. आणि कसं सांगितलंय? कसं सांगितलं ते पण सांग. की कशाने जा म्हणून, फ्री जा की कशाने जा? तिकीट काढून. व्हेरी गुड. बरं श्रीनिवास, तुला विचारतो मी, आपण लवकरच आपण इंटरव्ह्यू संपलो, कारण का खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुम्हाला खूप साऱ्या रिपोर्टर सोबत. येस, टॅगलाईन माहिती आहे ना तुला श्रीनिवास? बस बाकी सगळं विसर, पण टॅगलाईन महत्वाची आहे. तू काय सांगशील? जसं तू बोललास की आधीचा जो भाग होता तो आई आणि मुलगा या दोघांचं नातं होतं, नवीन आता भाग येतोय, काय सांगशील? किती भारी आणि नवीन नवीन गोष्टी मला बघायला मिळतील. ह्या भागामध्ये मागच्या मध्ये तर आई आणि मुलाचं नातं होतं. बरोबर. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आता मूवी बघायला जाल तर तुमच्या भावांसोबत, बहिणीसोबत किंवा तुमच्या फॅमिली सोबत, बरोबर. तर तुम्ही मूवी बघायला जाल तर 100% तुम्ही रिलेट कराल त्याबद्दल. आणि मूवी बघितल्यानंतर मी सांगू शकतो की तुम्ही अजून क्लोज याल म्हणून. क्या बात आहे, खरंच. बरं चिमी, मी काय बोलतो, आता टॅगलाईन बोलायची आपल्याला. मला वाटतंय ना श्री दादाला माहिती नाहीये, त्याला लक्षात नसेल. नाहीये तो तुला माहिती आहे का? लक्षात आहे का तुझ्या? अरे यार, आठवत नाहीये. तू बोल, मग तुझ्या माग मग दादा बोलेल. या वर्षीचा दिवाळी प्लॅन उठणं, फराळ, फटाके आणि नाळ भात दोन. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून. पुढे पण आपण असंच भेटूया. नेक्स्ट टाइम आपण ना इंटरव्ह्यू नाही करायचा, नेक्स्ट टाइम आपण मस्तपैकी फिरायला जाऊया कुठेतरी, ठीक आहे? खरंच खूप भारी वाटतं दोन मुलांसोबत गप्पा मारून. नाळ भाग 2 आपल्या भेटीला येतो 10 नोव्हेंबरला. प्रेक्षकांना सांगायची गरज नाहीये, कारण का जेव्हा जेव्हा अण्णांचे मूवी आहे तेव्हा सगळ्यांना कळतात. पण तुर्तास इथे आपण थांबूया, पुढे आपण असंच भेटत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या दोघांना. थँक्यू.